श्रावण महिना म्हणजे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा महिना. श्रावण महिना म्हणजे महिलांसाठी खेळ मंगळागौरीचा. पण नुकताच महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे सर्वत्र भीतीचे व आक्रोशाचे वातावरण आहे. आणि म्हणूनच सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने सुधाकर घारे यांनी सर्व माता भगिनींचा सन्मान करत त्यांना मनोरंजनाचे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून खालापूर तालुक्यात एक भव्य दिव्य अशा मंगळागौरी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी खालापूरचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे दत्ताजी मसूरकर उपस्थित होते व त्यांनी सुधाकर घारेंच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शिवानी नाईक आणि जुई गडकरी या मराठी अदाकारांची प्रमुख पाहुणे म्हणून असलेली उपस्थिती. या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजनाताई धुळे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका असं पारितोषिक मिळालेल्या निवेदिका पाटील यांच्याकडून करण्यात आले. आज खोपोली शहरामध्ये होत असलेल्या मंगळागौर पारंपरिक नृत्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी नेते आदरणीय मसूरकर साहेब, माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी. होळीचा कार्यक्रम घेण्याचा आपली संकल्पना एकच आहे तर आपल्या घराकडे आपल्या माता भगिनी असतील, महिला भगिनी असतील. हा श्रावण महिना म्हटला की आपल्याला खऱ्या अर्थाने या महिन्यामध्ये आपल्याला भक्तीचा महिना मानला जातो, शक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने महिलांना एक चांगलं व्यासपीठ करून द्यावं, त्यांच्या कलागुणाला वाव द्यावं, त्याला एक हक्काचं व्यासपीठ देऊन त्याला खऱ्या अर्थाने आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम उपलब्ध करून द्यावा. ही संकल्पना आपण घेऊन हा कार्यक्रम या खोपोली शहरामध्ये घेतलेला आहे. हे सर्व माता भगिनींना तुमचा एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून मी तुम्हाला एक शुभेच्छा देईल. पुढच्या काळामध्ये आपल्यासोबत ती नेहमीच असेल, परंतु आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी आपल्या त्या सुखात असेल, दुःखात असेल, आपल्या आनंदाच्या टायमात असेल, हा तुमचा भाऊ सुधाकर घारे तुमच्या सोबत नेहमी असेल. तर आपल्याला शब्द देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे 2 दिवसापूर्वी जे बदलापूरमध्ये जे कृत्य घडलं ते कृत्य खूप लज्जास्पद कृत्य आहे, चीड येण्यासारखं कृत्य आहे. खऱ्या अर्थाने अशा काळात आम्हाला सरकारने फाशी देणं गरजेचं आहे. माझ्या खऱ्या अर्थाने या महिला भगिनीला संरक्षण देणं गरजेचं आहे. माझी महिला भगिनी सुरक्षित असेल तर आपला देश, आपलं राज्य, आपला तालुका, आपला गाव, आपलं घर सुरक्षित राहतं. हे मंगळागौर हे आदिशक्ती आहे. या आदिशक्तीला मी प्रार्थना करतो तर माझ्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या महिला भगिनींना सुरक्षित ठेव, आनंदित ठेव, त्याला ऐश्वर्य लाभू दे अशी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रतिनिधी हा कोण असतो? हा सगळ्यांना एकत्र धरून ठेवतो हा असतो. त्याच्या दृष्टीने समाजात कुठेही मतभेद नसतात किंवा कुठल्याही प्रकारचे भेदभाव नसतात. आणि मी इथे एखादं बघितलं आता मंगळागौरी कार्यक्रम हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक कार्यक्रम आहे. यामध्ये बऱ्याचशा आपल्या मोमेडियन बहिणी मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या म्हणून आणि ह्यातनं कळतं की हा लोकप्रतिनिधी किती मोठा आहे. तर सुधाकर दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि हे ऑलरेडी दिसतंच आहे तुमच्यासाठी
काय नाही बोलायचं ना मला इकडे आहे पुण्याहून आलो आता मला तेव्हा समजलं